नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर बघू शकता आहेत बकासूर बैलाचे चाहते आपले भिवंडीचे माननीय नगरसेवक चौधरी साहेब नमस्कार. आपला म्हणजे अखंड महाराष्ट्राचा लाडका आपला देव, महादेवाच्या नंदीचा अवतार बकासूर. तर आज त्याच्यावरती इतकं मोठं संकट आले, थेट त्याच्या घरावरच कब्जा करण्याचा लोक काही प्रयत्न करतात. तर मामांनी जसं सांगितलं की सगळ्यांनी समर्थनार्थ तर या, तर तुम्ही आलाय सर, काय सांगाल, परिस्थिती काय आहे आत्ताची? मी निलेश हरिचंद चौधरी भिवंडी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक 25 वर्षापासून. आज आमचं देव बकासूर यांच्या गोठ्याला पाडण्यासाठी काल काही बिल्डरची माणसं आलेली आणि त्यांनी सांगितलं का याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुमचा ताबा नाही किंवा तुमच्या जमिनीची मालकी नाही. तर त्यांना मी सांगू इच्छितो की या जो गोठा आहे आणि या जमीन आहे याला संपूर्णपणे उच्च न्यायालयाचा आदेश आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करू नका. इथले PI विभूते साहेब यांच्याशी मी पर्सनल बोललो. त्यांना सांगितलं साहेब गोठा प्लस जागा यांच्यावर हायकोर्टाचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्या कुठल्याही प्रकारचा कुणी हस्तक्षेप करू नये. तरी जबरदस्तीने द्वितीयपंथ आणून त्या गोठ्याला पाडण्यासाठी काल इथं कमीत कमी 100-150 लोक घेऊन आले आणि असा प्रकार चालू असताना इथले जे PI आहेत ज्यांचा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करण्याचं काम आहे त्यांना मी फोन केला का बाबा पहिला तुम्ही तिथं जा आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जी आहे तिला पहिला कंट्रोल करा. जी काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आमचं म्हणणं आहे. इथले जे मध्यस्थी यादव आहेत त्यांचे माझं बोलणं पण झालेलं. माझी निवडणूक असल्या कारणाने थोडंसं लेट झाला, पण त्याला सांगितलं का बाबा जी काय महानंदीसाठी आम्ही ज्यांना देव मानतो अशा नंदीसाठी जर तुम्ही करत नसाल तर आम्हाला आमच्या पद्धतीने मग काम करावं लागेल. कारण की तुम्ही जबरदस्ती कुठल्याही प्रकारचा कायदा हातात धरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काय करता येणार नाही. आमच्याकडे स्टे ऑर्डर आहे, उच्च न्यायालयाचा आहे आणि राहिला प्रश्न त्याच्यासाठी जे आम्हाला करायचं आहे आम्ही ते 100% करणार. नक्कीच सर, संपूर्ण बकासूर प्रेमींची हीच अपेक्षा आहे की आपल्या देवाचा गोठा हा वाचला पाहिजे आणि तुमच्याकडनं म्हणजे भरपूर अपेक्षा आहेत की तुम्ही हे करणारच, यात काही शंका नाही. तर म्हणजे मला एक अजून सांगतो मी का ज्या नंदीनी 14 देशावर आणि त्याला 14 देशातली लोक देवाची उपमा दिलेली आहे. तर इथल्या आजूबाजूचा परिसर असेल किंवा इथले आपली ज्यांचे बकासूरचे चाहत्या वर्ग असेल, जसं मी इथून 150 किलोमीटर भिवंडीवरून इथं आलो आहे, तसं इकडच्या लोकांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे. एक बिल्डर मनमानी करेल आणि बिल्डर सांगेल का आम्ही इथं आमची जागा आहे आमच्या नावाने. अरे बाबा, त्यांच्या वाडवडिलांपासून त्यांचा इथे आहे, त्यांचा चुलत्याचा खून झाला तरी आम्ही त्यांना सांगितलं चला गप्प बसा, काही तुम्ही करू नका. याची तहकीकात न करता आता आम्ही तेही सुद्धा करणार का तुम्ही त्यांच्या चुलत्यांचा जो काही खून झाला चौकशी करा. पण जे आरोपी असतील याच्या अगोदर पण इथं 2-3 मर्डर झालेले आहेत. प्रशांत समदनी, सुरेश यादव, या लोकांनी सर्वांनी हे पहिली गोष्ट बिल्डरनी स्वतः आला पाहिजे का मध्यस्थी आला पाहिजे. बिल्डरनी सांगितलं पाहिजे ना का बाबा प्रशांत समदानी आहे, त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे का बाबा आमचा या जागेवर असा दावा आहे. तो काय पोलीस स्टेशनला येत नाही, कोर्टात येत नाही, काही नाही. खालच्या ज्युडिशियल कोर्टामध्ये पण दावा चालू प्रांताकडे चालू आहे, सिव्हिल कोर्टात चालू आहे, हायकोर्टात चालू आहे. आणि कायद्या काय या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर आपला देश चालतो. कुठल्या गोष्टीचा मनमानी चालणार नाही. मी BJPचा नगरसेवक आहे आणि मी देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमच्या इथले एकनाथजी शिंदे साहेब असतील पालकमंत्री, श्रीकांत शिंदे असतील, त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकणार आणि 100% आम्ही त्या महानंदीच्या याच्यासाठी आम्ही धावून येणार आणि त्याला एक कडा पण तिथं धक्का लागणार नाही, ही आमची जबाबदारी असेल. नक्कीच सर, तुमचे खूप खूप आभार आहे, कारण का कालच्या प्रकारची दंडेलशाही झाली तशी काही होणारच नाही आहे आणि तुमची खंबीर साथ आहे. त्यामुळं बकासूर प्रेमींनी पण आता सुटकेचा निश्चिंत राहिलेले आहेत. धन्यवाद सर.